ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या बीडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली। ऊसतोडीला जाण्यापूर्वी 843 महिलांनी गर्भपिशवी काढल्याचं समोर आलंय। या 30 ते 35 वयोगटातील 477 महिलांचा समावेश आहे। दुसरीकडे 1523 गर्भवती महिलांनी पोटासाठी हाती कोयता घेतल्याचं उघड झालंय। आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीत ही माहिती समोर आली आहे। ऊसतोड पुरुष मजूर आहेत 96,617, महिला मजूर आहेत 78,476, तर 843 महिलांनी गर्भपिशवी काढली आहे। 3,415 महिलांना रक्तक्षय झालेला आहे, तर 1,523 गर्भवतींनी ऊसाच्या फडात काम केलेलं आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, अशा पद्धतीनं ऊसतोड कामासाठी जाताना गर्भपिशवी काढण्याची ही काही पहिली घटना नाहीये, मात्र हा आकडा वाढत चाललेला आहे। सुवर्ण, तो म्हणते ते बरोबर आहे। कारण 843 महिलांची गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा मानला जातो आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागामधल्या ऊसतोडीसाठी बीड मधल्या महिला आपल्या कुटुंबासह जात असतात। या सगळ्या काळामध्ये ऊसतोडणीसाठी जात असताना या गर्भपिशवी काढल्यामुळं पुन्हा हा एक मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रक्रिया करत असताना त्याच्यावर नियंत्रण कुणाचं, असा एक प्रश्न साहजिकच उपस्थित होतोय। गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे साधारणतः 2010 पासून ते आतापर्यंत भ्रूण हत्येशी संबंधित अशा गोष्टी बीडमध्ये सातत्यानं समोर आलेल्या होत्या आणि मग त्यानंतर बीड जिल्ह्याच्या सगळ्या या एकूण भ्रूण हत्येच्या संदर्भात किंवा गर्भपाताच्या संदर्भात मुद्दे समोर आले होते। एकंदरीत हा मुद्दा समोर येत असताना याच जिल्ह्याचं आमदारकी आणि त्यानंतर मंत्रिपद भूषवणाऱ्या आता पंकजाताई या काय करणार याकडे लक्ष आहे। खरं तर त्यांनी हा सगळा मुद्दा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।